सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। गेल्या आठवड्यात मालेगावसह नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात झालेल्या अवकाळी पाऊस, गारपीट आणि बदलत्या वातावरणाचा फटका आमराईला बसत असून झाडावरून कैऱ्या गळून पडत आहे। त्यामुळे यंदा आंबा उत्पादनात मोठी घट होणार असून शेतकरी हवालदिल झाला आहे। आंबा बागायतदार यांनी शासनाकडे पंचनामा करून आर्थिक मदत करण्याची मागणी केली आहे। इतर शेतकरी बांधवांप्रमाणे आम्हालाही मदत करावी अशी मागणी सर्वसामान्य शेतकरी करीत आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी अमीन शेख, नांदगाव। काय नाव बाबा आपलं आणि काय सांगाल आंब्याच्या पिकाचं काय परिस्थिती? माझं नाव भैयासाहेब माणिकराव देशमुख, राहणार हिसवळ बुद्रुक, तालुका नांदगाव, जिल्हा नाशिक। मी इथला आंबे बागायतदार असून माझ्याकडे 60-65 आंबे झाडं आहे। या झाडांची दरवर्षी मला 25 ते 30 हजार रुपये मिळतात। यावर्षी वातावरण खराब असल्यामुळे किंवा धुळी ढगे हे वातावरण जवळजवळ 1 महिनाभर चालल्यामुळे त्यांना बहारच कमी प्रमाणात लागला होता। तो बहार कमी लागल्यामुळं या वर्षाचं आंबा उत्पादन घटून गेलं। जे 10% आलेलं होतं ते बी एवढ्या 8-10 दिवसात जी ढग किंवा गारपीट झाली त्यातून ते पण नष्ट झालं। आणि त्याच्यात आता वातावरणात त्याची राहिलेली जी गळ ही काही थांबणार नाही, ती गळ चालू प्रमाणात त्याचे ती आंबे बागायतदार हा फार नुकसानीच आला। त्याला उपजीविका म्हणून काय त्याच्या पुढचं या वर्षाचं साधन राहिलेलं नाही। तर शासनाने याच्यावर ठोस निर्णय घेऊन काहीतरी शेतकऱ्यांना म्हणजे आंबे बागायतदारांना पंचनामे करून, सरकारी पद्धतीने पंचनामे करून त्याची उपजीविका भागवण्यासाठी त्याला अनुदानाचा सहारा म्हणून काहीतरी मदत केली पाहिजे।